पदाचा निर्णय निवडणुकीनंतरच घेऊ, शरद पवारांनीही उद्धव ठाकरेंची मागणी उडवून लावली. संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचे सुतोवाच. राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता. मुंबईत चांदिवलीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून संकेत. एसटी कर्मचारी कृती समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 7 वाजता बैठक. कर्मचारी काय निर्णय घेणार, संपावर तोडगा निघणार का, याकडे लक्ष. एसटी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप. कामावर रुजू न झाल्यास कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश. आतापर्यंत निम्म्या फेऱ्या रद्द. कोल्हापुरात भाजपला धक्का. समरजित सिंग घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश. पवारांचा मुश्रीफांवरती हल्लाबोल. मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आवश्यक ती सर्व मदत त्वरित करण्याच्याही दिल्या सूचना. आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर. नांदेड, हिंगोली, परभणीत पावसाच्या नुकसानीची करणार पाहणी. कोयना धरण 100% भरलं. 6 वक्री दरवाजे उघडले. 9,500 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू. अनुकंप तत्वावरील शिक्षकांसाठी मोठी बातमी. 3 वर्षात टीईटी पास न झाल्यास सेवा समाप्त होणार. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईतील सगळ्या बाजारपेठा गजबजल्या. भाविकांची जोरदार तयारी. गणपतीची आरास, गणेश मूर्ती, फुलं, फळं, नैवेद्यासाठी बाजारपेठा फुलल्या.